नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्वालिटी हॅज नो प्राइज अँड प्राइज हॅज किंवा हॅव नो क्वालिटी. सूटबूट घालणारे लोक ज्ञान तुम्हाला चांगलेच देतील याची काही शाश्वती नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला सांगतो, असे टीचर लोक आहेत जे सूटबूट घालतात, पण त्यांच्या पद्धतीमध्ये अजून एक्सचा मारा आहे, फॉर्म्युले आहेत, कोणत्याही कन्सेप्ट त्यांना एक्सप्लेन करता येत नाही आणि कुठल्या जीवावरती फक्त सूटबूटवरती आय गेस अजूनही ते उड्या मारतात. आपला भारत कुठे चालला आहे आणि त्यांच्या सूटबूटवरतीच लोकांचं अट्रॅक्शन फक्त दिखाव्यावरतीच आहे. बघा, आता तुम्हाला परीक्षेमध्ये अप्रोच सांगतो मी कशाप्रकारे तुम्ही वापरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये गुणोत्तर, प्रमाण, वैवारी आणि मिश्रण फक्त आपण नजरेने गणितं सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या पण मी इथे समजून सांगेल बघा. काय दिलेलं बघा, शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर आहे 11:9 आणि तुम्हाला त्याचे काय विचारलेले, इकडं काही फिगर देऊ द्या, त्याचे मासिक उत्पन्न काढा. मग उत्पन्न किती आहे, तुम्ही म्हणाल की 11 पट असेल, तर खर्च 9 पट असेल. इथे काही पण फिगर असू द्या, तुम्हाला जसं कळालं की उत्पन्न 11 आहे, म्हणजे 11ने भाग जाणारी तुम्हाला ऑप्शनमध्ये उत्तर काढायचं होतं, कारण की तुम्हाला मासिक उत्पन्न विचारलेलं आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी 11ने भाग जात नाही, याने एकमेव संख्येने 11ने भाग जातो आणि हेच तुमचं उत्तर असेल. वाटलं तर ट्राय करा. असे तुम्हाला सांगतो 99.99% गणितं अशाच प्रकारे येणार. 0.1% असेल, जे फेल होतील तिथे आता तुम्हाला कन्सेप्ट वापरावा लागेल. एवढं तर तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ पुरला तर नक्कीच तुम्ही कुठेतरी सदुपयोग कराल याची मला शाश्वती आहे. बघा, दुसरं गणित आहे, एका पिशवीमध्ये 5, 9, 4 याच्या प्रमाणात असं काहीतरी आहे आणि पिशवीतील एकूण नाण्याची संख्या. आता या पिशवीमध्ये नाण्यांची संख्या ह्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे 5, 9 आणि 4 यांची जर आपण बेरीज केली, कारण की ते एकूण नाणे होतील, 5 आणि 9 14 प्लस 4, मग तुम्हाला 18ने भाग जाणारी एकूण संख्या जर तुम्ही शोधली तर ती एकमेव संख्या होती ऑप्शन क्रमांक 3. हा असतो अप्रोच परीक्षेमध्ये सोडवायचा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. शिरीन ही मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 होणार आहे. 2 वर्षानंतर म्हटलेलं आहे आणि तुम्हाला कोणाचं वय काढायचं आहे? शिरीन. मग पहिले तर शिरीनचं वय 5/6 होणार आहे. ते 2 वर्षानंतर किती होणार आहे? शिरीनचं वय 5 या संख्येने भाग जाईल. मग प्रत्येकामध्ये 2 वर्षानंतर म्हटलेलं आहे बघा, 2 वर्षानंतर प्रत्येकामध्ये 2 वर्षाने ॲड करा. ज्याला 5ने भाग जाईल, या संख्येने भाग जाईल, ती तुमची संख्या असणार आहे. किती झालं हे? तर याच्यातली एकही संख्येला भाग जात नाही. 13 आणि 2 15. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट पण येतात, ट्रिक्स पण येतात, दोन्ही गोष्टी मी शिकवत असतो. बघा, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर असं काहीतरी होईल. प्रीतीचे आजचे वय किती? मग तुम्हाला काय विचारलेलं बघा, प्रीतीचे वय विचारलेले आहे. प्रीतीचं वय किती आहे? 5 आहे. म्हणजे 5 आहे. मग 5ने भाग न जाणाऱ्या वस्तू तर पहिले काढून घेतल्या. 7 वर्षानंतर ती किती होणार आहे? 16 होणार आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 7 ॲड करा, सगळ्यांमध्ये 7 ॲड करा. तुमचं काय उत्तर असणार आहे बघा, इथे 22 येईल. या 16 होणार आहे का? याला 16ने भाग जाणार नाही. इथे 32 होईल, याला 16ने भाग जाऊ शकतो. इथे 47 होईल, याला 16ने भाग जात नाही. मग ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला हे जर नाही आठवलं तर आपल्याकडे एकदम भन्नाट ट्रिक आहे. काय बघा, 3/5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं किती आहे? 11/16 आहे. हे किती वर्षानंतर झालं? 7 वर्षानंतर झालं. मग दोघांमध्ये पहिले बघून घ्या, फरक समान आहे का? इथे 8चा फरक आहे आणि इथे 11चा फरक आहे. काहीतरी गडबड आहे. मग यांचा फरक कसा समान करतात बघा. या दोघांमध्ये फरक आहे 2चा, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 5चा. तर काय करा, वरती ह्या 5ने गुणा, म्हणजे प्रत्येक संख्येला 5ने गुणूया आणि खाली ह्या 2ने गुणूया, खाली ह्या 2ने गुणूया. किती होणार आहे बघा? 5 त्रिक 15, 5 25, ह्याच्यामध्ये 22 आणि ह्याच्यामध्ये 32. ठीक आहे. जो फरक होता तो चेंज केलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये फरक बघा कितीचा आहे? ह्याच्यामध्ये 7, ह्याच्यामध्ये 7 समान झालेला आहे आणि तुम्हाला 7 वर्षानंतर दिलेलं आहे. मग तुम्हाला शिरीनचं, कोणाचं? प्रीतीचं वय काढायचं आहे. प्रीतीचं वय कुठे आहे? 25 वर्ष इथे आहे. ठीक आहे, आजचं. तर ही पद्धत आहे. त्याच्यानंतर सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3/4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4/5 होईल. सविता आणि कविता यांची अनुक्रमे वय काढा. मग सविता आणि कविताची आजची वय आहे 3/4. ठीक आहे. 3ने पहिले भाग न जाणारी संख्या कट करूया. 3ने पहिले भाग न जाणारी, कारण की सविता आणि कविता अनुक्रमे म्हटलंय ना. मग सविताचं वय 3 आहे, कविताचं 4 असू द्या. पण पहिले तुम्ही 3ने भाग जाणारी संख्या शोधली, पहिल्या ऑप्शनमध्ये कुठेच नव्हती.
तर हे ऑप्शन डोळे झाकून मारू शकता, दुसरं वाटलं तर चेक करू शकता. तुम्हाला त्याच्यावरती भरोसा नाही तर मग काय करा, 3-4 आणि इथे किती आहे 4-5. ठीक आहे. याच्यामध्ये फरक बघा समान आहे, कारण की 5 वर्षानंतर म्हटलं ना, मग इथे फरक आहे 1चा, इथे फरक आहे 1चा. मग हा किती वर्षानंतरचा आहे 1चा नसून जर हे समान असतील तर डायरेक्ट तुम्ही ह्याची किंमत 5 म्हणू शकता. जर ह्या दोन्ही गोष्टी समान असतील तर तुम्ही म्हणू शकता की याचंही वय 1 वर्षानं वाढलं, याचंही वय 1 वर्षानं वाढलं, पण इथे 1 न वाढता 5 ने वाढलेलं आहे. फक्त याला कितीने गुणायचं आहे? 5 ने गुणायचं आहे. 5 त्रिक 15, 5 चोक 20 किती उत्तर आलेलं आहे? डिटेण बघा पुढचं गणित आहे कविता आणि काजल यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5 म्हटल्यावर नंतर पहिले तर कविताचं अनुक्रमे वय काढायचं आहे ना. कविताला 3 ने भाग गेला पाहिजे वयाला. मग त्यांचं 3 ने भाग न जाणाऱ्या संख्या जर मी कट केल्या तर डोळे झाकून मी उत्तर मारू शकतो. किती सेकंद लागतात तुम्ही सांगा फक्त परीक्षेमध्ये अशा प्रकारचे गणितं सॉल्व्ह करायला. असा जर अप्रोच तुमचा प्रत्येक गणिताबद्दल असेल ना, तर अशा 1760 शेकडो ट्रिक आहेत आपल्याकडे. तुम्हाला फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. आयुष्यामध्ये ज्या एक्स रटाळ पद्धती आहेत त्या सोडण्याची गरज आहे, कारण की आपल्याला आज कुठेतरी जंप घेऊन दुसऱ्यांपेक्षा 2 पाऊल पुढे जायचं आहे. एवढं नक्की लक्षात ठेवा. हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:3 होते, म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय किती? गुरुप्रीत कुठे? इथे आहे. गुरुप्रीत इथे कुठे असणार आहे? 11:9 मध्ये. हा 11:9 गुरुप्रीत असेल 9च्या पाड्यामध्ये. मग तुम्हाला गुरुप्रीतचे आजचे वय विचारल्याने 9 ने भाग जाणारी संख्या शोधा. तुम्हाला सॉल्व्हही करायची गरज नाही आहे. मी तर म्हणतो डोक्याने सॉल्व्ह होतात असे प्रश्न. डोक्यात हवेत सॉल्व्ह होतात. काहीही एक बघायची गरज नाही अशा प्रकारचे गणितं. तुम्हाला तरी डाऊट असेल ना, तर काय करा, आता ही 15 वर्षापूर्वीचं आहे ना, 4:3 ठीक आहे, मी लिहून घेतलं. तुम्हाला ती पद्धत सांगतो पण, ठीक आहे. ज्या एकदम किचकट टाईपचे गणित आहे ना, एक्स वापरतात, इकडं गुणोत्तरामध्ये टाकतात, इकडं पाठवतात, असल्या काही फालतू धंदी करत नाही आपण. आजचं गुणोत्तर किती आहे? 11:9 ठीक आहे, 11:9. आपण लय कमी एक्स वापरतो आयुष्यामध्ये. आता बघा, इथे फरक कितीचा आहे तुम्ही म्हणाल 7चा, इथे 6चा आहे. बघा इथे कितीचा फरक आहे? 6चा, इथे आहे 7चा. हे समान नाही आहे. मग आता समान करण्यासाठी काय करूया बघा, याच्यामधला फरक काढू पहिले तर. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1चा. इथे कितीचा फरक आहे? 2चा. मग इथे काय करा तुम्ही, वरती खाली 1 ने गुणलं तर काही फरक नाही पडणार आहे. मग इथे 2 करूया. फरक समान करून घेतला. मग इथे 2 ने गुणलं, मग इथे किती येणार आहे? 8 आणि इकडे किती येणार आहे? 6. इथे किती येणार आहे? 11:9. मग ह्याच्यामध्ये फरक बघा किती झाला? 11:9. इथे झाला 3चा फरक, इथे झाला 3चा फरक. पण गणितात काय दिला? हा 15 वर्षापूर्वी म्हटलेला आहे. हा जो होता हा 15 वर्षापूर्वीचा आहे आणि हे आजचं आहे. मग 3 हे काय असणार आहे? 15 वर्षानंतर म्हणजे आजचं वय असेल ते आहे 15 वर्ष. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? तुम्ही म्हणाल की 15 वर्षाचा. 3 नसून 15 आहे. मग इथे 5 ने गुणलं तर इथे पण 5 ने गुणा आणि इथे पण 5 ने गुणा. तुम्हाला सांगितलं आहे गुरुप्रीतचं 9 45, 11 55 असं त्याचं उत्तर येतं. 3 व्यक्तींचे गुणोत्तर असं काहीतरी आहे. त्यांचे आजचे वय किती म्हटलेलं आहे. बघा 4, 6 आणि 7 अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला 7 वर्षापूर्वी त्यांचं काय दिलेलं आहे? वयाचं गुणोत्तर. सॉरी, हे 7 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. हे 7 आणि हे 7 समान आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. जर गुणोत्तर समान असेल आणि तेवढ्या वर्षानंतर तुम्ही ते काढलं तर ह्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार. मग ह्याने म्हणजे काय, शेवटचा जो अंक आहे त्याचं पूर्वी आहे ना 7 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये 7 वर्ष जर मी ॲड केले तर त्याला 7 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ही संख्या तर ऑब्व्हियसली 7 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. आता थोडंसं लॉजिकली विचार केलं तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 3 वरती जाऊ शकता. पण कधी-कधी होतं डोकं ब्लँक होतं. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं? ऑप्शन घ्यायचे. ऑप्शन घेतला 19, 25, 28. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 7-7 वर्ष वजा करायचे. सगळ्यांमधून 7-7 वर्ष वजा करायचे किंवा पहिले पण ह्याच्यातून 7 वजा केले तर 13 आले. मग हे 4 होतात का? 4ने ह्याला भाग जातो का? तर ऑप्शन कट. ह्याच्यातून 7 वजा केले 22 मधनं 15 आले. ह्याच्यातही 4ने भाग जात नाही. ह्याच्यातून 7 वजा केले तर किती येतात? 10 येतात. इथंही तुमचा 4ने भाग जात नाही. डायरेक्टच 3 ऑप्शन कटले. आता ह्याच्यामधून 7 वजा केले तर किती येणार आहे? 12. ह्याच्यातून 7 वजा केले तर ते किती येणार आहे? 18 आणि ह्याच्यातून 7 वजा केले तर 21. बघितलं तर सगळं सोपं आहे. नाही बघायचा प्रयत्न केला, डोळे झाकून घेतले तर सगळंच अवघड आहे. बघा आता हे मिक्सचर ॲलिगेशन पद्धत, सॉरी मिश्रणाच्या आधारित टाईपचा हा प्रकार आहे. काय दिलेलं आहे? अशा प्रकारचं काही दिलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं आहे ए आणि बी या टोपल्यात मिळून किती फळे आहेत. जर तुम्ही बघितलं तर एमध्ये 7 आहेत, बीमध्ये 9 आहेत. दोघांची बेरीज
किती येणार आहे 16. म्हणजे ए आणि बी मिळून 16 असायला पाहिजे. मग 16ने भाग जाणारी संख्या एकमेव संख्या आहे तुमच्याकडे 32. डोळे झाकून असे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. डोळे झाकून म्हणजे उघडून ठेवा, कारण गरजेचं आहे तुम्हाला ऑब्झर्वेशन ह्याच्यामध्ये. तुम्हाला वाटलं तर ह्याला सॉल्व्ह करत बसा, काय होईल ते होईल. पुढचं एक गणित असेलच आपल्याकडे काही ना काही. बघा 60 लिटर मिश्रणात कंबाईन ग्रुप बीचा प्रश्न आहे. 60 लिटर मिश्रणात रंग आणि पाणी यांचे 3:5 आहे. लिटर पाणी टाकलं, मग असं झालं. तुम्हाला काय म्हटलेलं आहे, किती लिटर पाणी टाकल्यास, किती लिटर पाणी टाकल्यास. मग पहिले तर 3:2 हे काय आहे, रंग आणि पाणी आहे. रंग आणि पाणी. त्याच्यानंतर बघा पाणी टाकल्यास 3:5 झालं. 3:5 झालं. मग आता तुम्ही बघा काय टाकलं, तुम्ही पाणी टाकलं. हा गुणोत्तर चेंज होतोय का? मुळीच चेंज नाही होत आहे. आणि तुम्ही इथे किती टाकलं, 3. किती, 3. पण सुरुवातीला तुमच्याकडे गुणोत्तर काय होतं बघा, 3:5 होतं. म्हणजे एकूण 5 हे होते तुमच्याकडे. किती होते, 5 एकक मिश्रण होतं. तर मग मिश्रणामध्ये मिश्रण हे 5चं नसून कितीचं आहे, 60चं आहे. मिश्रण हे 5चं नसून 60चं आहे. मग इथे कितीने गुणलं तुम्ही, 12ने गुणलं. तर इथे 12ने गुणा म्हणजे 12×36 हे तुमचं उत्तर असेल. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं तुम्हाला, कारण की तुम्ही हा अप्रोच कधी बघितलाच नाही आयुष्यामध्ये, की एक गोष्ट तुम्ही चेंज केलेली नाहीये. हा रंग तुम्ही वाढवलेला नाहीये. म्हणजे पूर्वी जर 3 लिटर समजा रंग होता त्याच्यामध्ये, तर आजही 3 लिटरचाच रंग आहे. भलेही ते मिश्रण इथे 5चं होतं, इथे 8चं झालं. ठीक आहे, 3 एकक पाणी टाकलं तुम्ही, पण जे होतं ते फिक्स ठेवलेलं आहे आपण. मग हे 5 नसून किती मिश्रण होतं, रंग 3, पाणी 2, एकूण 5 नसून 60 होतं. मग इथे 60 होण्यासाठी मला इथे 12ने गुणावं लागलं. मग 3 एकक पाणी टाकलं, म्हणजेच गुणीला 12 केले, तर उत्तर येणार आहे 36 लिटर. आता इथे पण बघा 8 भाग रसायन ए आहे, 3 भाग मिश्रण पाणी आहे, 26 लिटर त्यात पाणी घातले. मिश्रणात रसायन ई त्याच्या पाण्याचे निम्मे होते, तर या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या निवडा. आता तुम्हाला बघा रसायन आणि पाणी यांचं जर मिश्रण तुम्ही बघितलं ना, तर ए मध्ये आहे तुमचं रसायन, आणि जर त्यांनी रसायनचे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये 8 भाग आहे. मग 8ने भाग जाणारी एकमेव संख्या तुमच्याकडे आहे 16. डोळे झाकून हे उत्तर मारू शकता तुम्ही. ठीक आहे, डोळे झाकून. कारण काय तुम्हाला विचारलेलं काय, फक्त 8 भाग मिश्रण रसायन विचारलेलं. मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या सांगा. त्यांनी असं नाही म्हटलं की तुम्हाला मिश्रणामध्ये पाणी टाकलं आणि आता ते मिश्रणाची क्वांटिटी सांगा. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंय फक्त रसायनची क्वांटिटी. जे 8 भाग होते तो 8नेच भाग गेला पाहिजे. ही संख्या पाहिजे 16. वाटलं तर सॉल्व्ह करत बसा. त्याच्यानंतर बघा चहासाठी बनवलेल्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे. यात 5 लिटर पाणी घातले म्हणून किती झालं, 5:2 झालं. ठीक आहे, हे दूध होतं, हे पाणी होतं. हे दूध होतं, हे पाणी होतं. मग तुम्ही काय घातलं ह्याच्यामध्ये, पाणी घातलंय. मग हा तर फिक्स आहे. इथे 5 होता, इथे 5 होता. जर हे समान नसेल ना, याला पहिले समान करावं लागतं. ती आता पद्धती मी मिश्रण टॉपिकमध्ये घेतलेली आहे. मग इथे पाणी टाकलं ना तुम्ही, 1 होतं, इथे 1 एकक अजून टाकलं तर ते 2 झालं. पण गणितात काय दिलं, हे 1 नसून 5 आहे, म्हणजे इथे 5ने गुणलं. तर मिश्रणातील दुधाची राशी किती? एकाला जर तुम्ही 5ने गुणलं तर 5 आलं, तर ह्याला पण 5ने गुणा. किती येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा पीटर आणि पॉल यांचे मासिक उत्पन्न 4:3 आहे. त्यांचा खर्च अशा प्रकारे आहे, तर त्यांचे मासिक उत्पन्न क्रमशः किती आहे? मासिक उत्पन्न क्रमशः हे त्यांचे मासिक उत्पन्न आहे 4:3. ठीक आहे, मग पहिले तर 4ने भाग जाणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या संख्या ही सोडली तर पहिलीवाली. ठीक आहे, दुसरी 3ने भाग जाणारी संख्या शोधा. ह्याच्यामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये नाही आहे. एकमेव ऑप्शन आहे UPSC CSAT 2015चा प्रश्न होता बघा. आपण काही एक पेन, पाटी, पुस्तक काहीच नाही उचललं ह्याच्यामध्ये जास्त बघायला. फक्त ऑब्झर्वेशन केलं मी, गुणोत्तर दिलंय, म्हणजे तुम्हाला हिंट दिलेली आहे परीक्षेमध्ये. तर ही जे अप्रोचेस असतात ना, हे जर अप्रोचेस तुम्ही शिकलात तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये 2 गुण का होईना जास्त मिळवण्यासाठी बाकीकडे वेळ वाचेल आणि तुमचं धन्य होईल, आणि माझाही धंदा थोडासा चालेल आणि माझंही धन्य होईल. तर गरिबाचे थोडंसं धन्यवाद करा. नाही, मला नका धन्यवाद करू. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा, काही करा, पण 2-4 करोड लोकांपर्यंत पोहोचा. म्हणजे माझं थोडंसं यूट्यूबमधनं लई कमी अर्निंग. हो काय सांगणार, हो गरिबाची काय आलं चेष्टा आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे.
आणि हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. आणि हे ज्या लिंक आहेत ह्या तुमच्यासाठी नाही आहे. ज्यांना PDF शेअर करेल ना त्याच्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल. याची PDF भेटेल, दुसऱ्या नाही PDF भेटणार. पेडवाल्या बॅचेसच्या PDF पेडवाल्यांनाच भेटणार. धन्यवाद.